शेतकऱ्यांबद्दल प्रेमच नाही. यांना शेतकरी, गरीब माणूस, मागासवर्गीय यांच्याबद्दल काही पडले नाही. आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर साम टीव्हीने एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं की शेतकऱ्यांना ₹1 विमा 100 रुपये त्यासाठी मोजावे लागत आहेत. या संदर्भात दादा भुसे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. जर शेतकऱ्यांना 100 रुपये द्यावे लागत असतील तर त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय आहे, त्यांना पुढे जाऊन 5,000 रुपयाचा फायदा होतो. बरोबर आहे. शेतकऱ्यांबद्दल प्रेमच नाही आणि मग शेतकऱ्यांनी विरोधात मतदान केल्यावरती जातीपातीचं समीकरण लावायचं की मराठे आमच्या विरोधात गेले, मग कधी ओबीसी आमच्या विरोधात गेले, तर कधी मुसलमान आमच्या विरोधात गेले आणि ह्यांनी नरेटिव्ह सेट केल्यामुळे हे गेले. हे वास्तव आहे. वास्तव शेतकऱ्याला जातपात पंत नसतं. तुम्ही शेतकऱ्याच्या हृदयाला चिमटा काढता आणि मग चिडलेला शेतकरी तुमच्या विरोधात जातो, तेव्हा तुम्ही म्हणता की ह्या विरोधकांनी वेगळा नरेटिव्ह सेट केला. तुम्ही जे बोलता ते वास्तव असतं, त्याच्यात निर्माण झालेली चीड ही नरेटिव्हमध्ये बदलते आणि ते वास्तवाला नरेटिव्ह तुम्ही म्हणता. हे नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे. तुम्हाला शेतकऱ्यांच्या मनाची, भावनांची किंमतच नाही. पण तशा पद्धतीने सरकारमधलीच एक महत्त्वाचा नेता, महत्त्वाचा मंत्री जर असा बोलत असेल तर मग सरकारच ह्या जे सगळे दलाली करणार आहे त्यांना मागे पाठीशी टाकतं असं वाटत नाही का? हे सरकार दलालांचंच आहे. हे दलालांचं सरकार आहे. यांना शेतकरी, गरीब माणूस, मागासवर्गीय यांच्याबद्दल काही पडले नाही. साधं आहे. आता आम्ही बोललो की हे सरकार बहुजन विरोधी आहे, तर हे म्हणणार वेगळा नरेटिव्ह सेट करताय. 3 वर्ष शिष्यवृत्ती दिलेली नाही मागासवर्गीय म्हणजे बहुजन समाजाला. SC, ST, मराठा, OBC, SB, SC काय SB, BC काय ते जे आहे ते SC, BC. आता तुम्ही जर त्यांना शिष्यवृत्ती दिली नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहिले तर तुम्ही बहुजन विरुद्ध आहात. तुम्ही या योजनांसाठी करोडो रुपये देता, मात्र बहुजन विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवता. हे वेगळं वास्तव आहे की नरेटिव्ह आहे? जेव्हा वास्तव लोकांसमोर येतं तेव्हा ते नरेटिव्हमध्ये बदलतं. ह्याची काय उत्तर आहेत तुमच्याकडे? फॉरेनमधलं शिक्षण तुम्ही फी ही 50 लाख रुपये खर्च करत होते, ते डायरेक्ट 30 लाखावर आणले. हार्वर्डची फीच 50 लाख रुपये. पूर्वी उपाहारगृहाचा खर्च द्यायचे, राहण्याचा खर्च द्यायचा, सगळं बंद करून टाकले. पोरांना रस्त्यावर झोपावं लागेल. मग त्याच्यापेक्षा बंद करा ना योजना. 50% आता 75% निलाय प्रवेश. दलितांची पहिली पिढी आत्ता कुठे शिक्षणात येते आहे. पहिली पिढी अजून त्यांच्या आईवडिलांना तर अक्षर ओळख नाही आहे. त्यांना पुढे गुण देण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये अडथळे टाकण्याचं काम जर सरकार करत असेल तर हे सरकार दलित विरोधी आहे. हे सरकार OBC विरोधी आहे. हे सरकार ST विरुद्ध आहे. कितीतरी महाराष्ट्रातले आदिवासी पट्टे या सरकारच्या आशीर्वादामुळे कब्जात गेलेत लोकांच्या. त्याच्यावर काय बोलायचं आहे? आता हा वेगळा नरेटिव्ह नाही, हा वास्तव आहे. शेतकऱ्यांचा हा विषय खरं तर महाराष्ट्रामध्ये गंभीर आहेतच. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं एक प्रकरण जे आहे ते वेगाने समोर येत आहे. त्याच्याविषयी अनेक चर्चा देखील होत आहेत. मात्र काल तुम्ही जे ट्विट केलेलं आहे येऊरच्या संदर्भातलं, रेव पार्टी आणि पोलिसांची होणारी कारवाई, नेमकं काय रात्र त्या दिवशीचा संपूर्ण प्रकार घडला होता आणि पालिका त्याच्यावरती कारवाई करते की नाही करत आहे? पालिकेला अनेक पत्र देण्यात आली, जे माझ्या मुलीने काल आपल्या दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं. एवढी अनधिकृत बांधकामं ठाण्यात कुठेही होत नाही जेवढी येऊरला होतात. पूर्वी येऊरला साधारण 40, 45, 50 फुटावर पाणी लागायचं बोरिंगला, आणि ते पण 3-3 इंच लागायचं. इतकं पाणी होती गर्भामध्ये. आता 300 फूट खाली जावं लागतं. भूगर्भ इतकं खराब झालं आहे. पूर्वी तिथे इतके पक्षी असायचे की सकाळ अशी सुंदर जायची, सुंदर. आता एक पक्षी नाही. रात्री 3 वाजता बॉम्ब फुटणार असतील, रात्री 3-3 वाजेपर्यंत DJ चालणार असतील, कुठले पक्षी थांबतात तिथे? पूर्वी तुम्हाला येऊरचा घाट चढता चढता बिबट्या दिसायचा, आणि ते पण असा बिबट्या चाललाय म्हणजे मादी चालली आहे, तिच्यामागे 4 पिल्लं चालली आहेत. हे असे अनेक क्षण मी येऊरमध्ये बघितलेत. आता दिसतच नाही. कारण का आवाज झाला की झालं गेलं.
तुम्ही जो तुमच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे येऊरचा, त्यानंतर प्रताप सरनाईक असं म्हणतात की तो जितेंद्र आव्हाड यांचाच परिसर येतो. हा माझा परिसर आहे ना, मला प्रचंड आवडतो तो परिसर आणि त्याच्या रक्षणार्थ मी कायम फिरत असतो. मला आवडतो ना, काय त्याच्यात. प्रताप सरनाईक खरं म्हणाले, हे माझं पुण्यानंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा ड्रग्सचं संपूर्ण रॅकेट वाढलं. कुठे? पुण्यानंतर ठाण्यामध्ये पुणे आणि ठाणे धरू नका, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्स हायदोस घालतोय. गांजा, चरस, कोकेन, LSD, ते दुसऱ्या पिल्स असतात काहीतरी, ह्याचा प्रचंड व्यापार चालू आहे महाराष्ट्रात. अगदी महाराष्ट्रातल्या गल्ली चालू आहे. मुख्यमंत्र्यांच्याच मग बालेकिल्ल्यामध्ये असं सगळ्या प्रकारचं सगळं ड्रग्ज आणि अंमली पदार्थाची वाढ होते. मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, ठाण्यामध्ये नाही. मुख्यमंत्र्यांचा अंकुश नाही. असं एकट्या मुख्यमंत्र्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पुण्याच्या पालकमंत्र्यांना दोष द्याल का? तुम्ही कोणीच दोष देत नाही हो. आमच्या मुख्यमंत्री आमच्या गावचे आहेत, त्यांना कशाला एकट्याला धारेवर धरतं? एक महत्त्वाचा प्रश्न असा की बीडमध्ये एक म्हणजे गोळीबार झाला, एक प्रकार उघडकीस आला आणि त्यामध्ये गीते जे आपल्या पक्षाचे पदाधिकारी, त्यांचं एक नाव समोर येत आहे. एकूणच झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांचा त्यांच्या विरुद्धचा कट आहे राजकीय हस्तक्षेपामुळे. जिथे गोळीबार झाला तिथे हा माणूस उपस्थित होता का? गोळीबार कोणी कोणावर केला आणि कोण कोणाच्या घरावर चालून गेलं ह्याची माहिती पोलीस देतील का? मी यांच्या घरावर चालून गेलो आणि यांनी स्वयंसंरक्षणार्थ आपल्या पोरं बाळ बायका घरी आहेत, उद्या आग बीग लावली तर त्रास होईल म्हणून यांनी बाहेर येऊन उभं राहिलं आणि तुम्ही त्याच्यावर गोळी मारलीत, तर तो गोळी मारणारच तुम्हाला. हे स्वयंसंरक्षणार्थ केलं असेल कोणी, पण तुम्ही मूळ प्रश्न हा राहतो, तुम्ही त्याच्या घरावर गेले कशाला? याचं उत्तरच नाही आहे. बबन गीतेला अडकवण्यासाठी पोलीस गेले. तोनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक दिवस प्रयत्न करत होते. नशिबाने तो सापडतच नव्हता कशात, कारण का तो थांबायचाच नाही कुठे. आता ह्यांनी खून घडवून आणला आणि त्याचं नाव देऊन टाकलं. आपण पाहत आहोत की शेतकऱ्यांकडे जशा पद्धतीने एक जो सगळ्या मंत्र्यांचा एक बोलण्याचा रोख आहे, त्याच्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला निकाल दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने जो निकाल आहे ते येणाऱ्या विधानसभेमध्ये पण पाहायला मिळेल. अशाच पद्धतीची प्रतिक्रिया खरं तर आव्हाड यांनी सुद्धा देताना पाहायला मिळालेली आहे. कॅमेरामन नितीनसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.